नमस्कार. आज आपण सह्याद्रीच्या पोटात दडलेल्या काही अशा गुपितांबद्दल बोलणार आहोत जी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या शत्रूंपासून खरं तर जगापासूनच लपवून ठेवली होती. ही फक्त जागा नाहीत, नाही, ही तर महाराजांच्या जबरदस्त युद्धनीतीची, त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष आहे. चला तर मग सुरू करूया हा रहस्यमयी प्रवास. कधी विचार केलाय की सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये आजही अशी ठिकाणं असू शकतील जिथे महाराज स्वतः जात असेत, पण त्याची कल्पनाही कोणाला नसायची. ही ठिकाणं इतकी गुप्त होती की त्यांची माहिती फक्त आणि फक्त त्यांच्या निवडक विश्वासू साथीदारांनाच होती. आणि हे अगदी खरं आहे. ही ठिकाणं इतकी गोपनीय होती की शत्रूंची तर गोष्टच सोडा, पण स्वराज्यातल्या अनेक मोठ्या लोकांना सुद्धा याचा काहीच सुगावा नव्हता. आज आपण अशाच 5 ठिकाणांची एक सफर करणार आहोत, जी महाराजांच्या अद्भुत दूरदृष्टीची साक्ष देतात. आपली ही सफर सुरू होते 2 अत्यंत महत्त्वाच्या दुर्गांपासून, राजगड आणि सिंहगड. हो, आपल्याला यांची ओळख आहे, एक राजधानी आणि दुसरा शौर्याचा प्रतीक. पण त्यांच्या त्या अजस्र तटबंदीच्या मागे काही थक्क करणारी गुप्तितं लपलेली आहेत. राजगड, महाराजांची पहिली राजधानी, स्वराज्याच्या सगळ्या मोठ्या धोरणांचं केंद्रस्थान, म्हणजे सगळा कारभार येथूनच चालायचा. पण ह्या भव्य किल्ल्याच्या आत एक असं रहस्य होतं जे आणीबाणीच्या काळात स्वराज्यासाठी अक्षरशः एक वरदान ठरू शकलं असतं. ऐका, राजगडाला एक गुप्त दरवाजा होता जो थेट घनदाट जंगलात उघडायचा. आता गंमत बघा, या एकाच मार्गाचे 2 उपयोग होते. पहिला, गनिमी काव्याने शत्रूंवर अचानक हल्ला चढवायचा, आणि दुसरा, समजा वेढा पडलाच तर तिथून सुरक्षितपणे निसटून जायचा. हल्ला आणि बचाव एकाच योजनेत. कमाल आहे महाराजांची दूरदृष्टी. आता वळूया सिंहगडाकडे. तानाजी मालुसऱ्यांच्या शौर्याचा साक्षीदार असलेला हा किल्ला. पण या शौर्यगाथेसोबतच इथे एक जबरदस्त रहस्य दडलं होतं. ते म्हणजे किल्ल्याखालून थेट गावात जाण्यासाठी बनवलेले भुयारी मार्ग. विचार करा, या मार्गांमुळे सैनिक शत्रूंना पत्ता न लागू देता कधीही किल्ल्यात किंवा बाहेर येऊ जाऊ शकत होते. बरं, आता पुढे जाऊया तोरणा आणि सिंधुदुर्ग किल्ल्यांकडे. इथली रहस्य फक्त जमिनीपुरती नाहीत, तर ती थेट खजिना आणि अथांग समुद्राशी जोडलेली आहेत. तोरणा, महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला, स्वराज्याचा पायाच जणू. पण या किल्ल्याचं महत्त्व फक्त एवढंच नाहीये. इथे एक गुप्त गुहा होती, जी काही साधी गुहा नव्हती. ती होती स्वराज्याची तिजोरी आणि शस्त्रागार. स्वराज्याचा सगळा खजिना आणि शस्त्रसाठा इथेच सुरक्षित ठेवला जायचा. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये, आजही तिथले स्थानिक लोक मानतात की त्या गुहेचं खरं रहस्य अजून कोणाला कळलेलंच नाही. विचार करा, अजूनही तिथे काय दडलं असेल, या कल्पनेनंच अंगावर शहारे येतात. आता पाहूया भारतीय स्थापत्यशास्त्राचा एक अद्भुत नमुना, सिंधुदुर्ग. समुद्राच्या मधोमध एका बेटावर बांधलेला हा किल्ला म्हणजे महाराजांच्या सागरी सामर्थ्याचा आणि दूरदृष्टीचा एक मोठा पुरावा आहे. पण या अजिंक्य किल्ल्याला भेदण्याचा एक गुप्त मार्ग स्वतः महाराजांनीच बनवून ठेवला होता. या किल्ल्यामध्ये एक असा गुप्त मार्ग होता जो थेट समुद्रात उघडायचा. कल्पना करून बघा, भर समुद्रातून शत्रूंना थांगपत्ता न लागता सैनिक आणि रसद किल्ल्यात पोचत असे. आरमाराच्या गुप्त हालचालींसाठी हा मार्ग म्हणजे एक ब्रह्मास्त्रच होता की. आणि आता तो ऐतिहासिक अध्याय, पन्हाळगडचा वेढा आणि महाराजांची सुटका. ही घटना म्हणजे रणनीती, धाडस आणि अचूक नियोजनाचं एक सर्वोत्तम उदाहरण आहे. जेव्हा सिद्धी जौहरच्या अजस्त्र वेढ्याने पन्हाळगडाला घेरलं होतं, तेव्हा बाहेर पडण्याचा प्रत्येक मार्ग बंद होता. पण शत्रूच्या कल्पनेच्या पलीकडे एक मार्ग होता, एक गुप्त वाट, जिचा वापर करून महाराज त्या अभेद्य वेढ्यातून निसटले आणि स्वराज्यावरचं एक मोठं संकट त्यांनी टाळलं. आणि या मार्गाची गुप्तता इतकी पक्की होती की शत्रूंना त्याचा साधा संशयही आला नाही. महाराज निसटले, पण कसे निसटले याचा एकही पुरावा मागे राहिला नाही. यावरूनच त्या मार्गाच्या रचनेचा आणि नियोजनाचा दर्जा काय असेल याचा अंदाज येतो. ह्या सगळ्या ठिकाणांबद्दल ऐकल्यावर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, ही केवळ गुप्त ठिकाणं नव्हती. नाही, यात प्रत्येक गुप्तामागे महाराजांची एक पक्की योजना होती, एक जबरदस्त दूरदृष्टी होती. चला एका नजरेत पाहूया. राजगड हल्ला आणि बचावासाठी, सिंहगड सैनिकांच्या गुप्त हालचालींसाठी, तोरणा खजिना आणि शस्त्रसाठा जपण्यासाठी,
सिंधुदुर्ग नौदलावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि पन्हाळगड वेढ्यातून निसटण्यासाठी. प्रत्येक ठिकाणाची एक खास ठरलेली भूमिका होती. म्हणूनच ही ठिकाणं म्हणजे फक्त दगडमातीच्या वास्तू नाहीत, ती महाराजांच्या असामान्य युद्धनीतीचे आणि त्यांच्या अचूक नियोजनाचे जिवंत पुरावे आहेत. प्रत्येक गुप्तमार्ग, प्रत्येक भुयार ही महाराजांच्या दूरदृष्टीची एक वेगळीच गोष्ट सांगते. तर मग या 5 रहस्यांपैकी कोणतं रहस्य सर्वात जास्त अवाक करणारं वाटलं? राजगडाचा तो दुहेरी वापराचा दरवाजा, सिंहगडाचे ते जमिनीखालचे मार्ग, तोरणाचा तो गुप्त खजिना, सिंधुदुर्गाचा समुद्राखालचा मार्ग की पन्हाळगडची ती अविश्वसनीय सुटका? यावर नक्कीच विचार करायला हवा. आपले विचार ऐकायला नक्कीच आवडतील.